पूर्ण विश्वास आहे। दादा कार्यकर्त्याला न्याय देतील असं आमच्या सगळ्यांची भावना आहे आणि आदरणीय दादा सर्वांचा विचार करून योग्य निर्णय घेतात। आम्ही पुणे शहरातील सर्व माजी नगरसेवक, सर्व पदाधिकारी या सर्वांनी एकमेव नाव दिलेले ते दीपक भाऊ मानकर, शहराध्यक्ष दीपक भाऊ मानकर यांचं नाव दिलेले आणि एक मताने दादांना बी आतापर्यंत दादांनी बी स्वतः सांगितले की तुम्ही सर्व आतापर्यंत सर्व नेत्यांना भेटलात, सगळ्यांना भेटलात, पण ह्या महिनाभरात इलेक्शनच्या आधी ही बाब होण्यासारखी आहे। मुख्यमंत्रीचा निर्णय तो असतो, 3 जागा आपल्याला आहेत आणि त्यातूनही 30 जागा पुण्याने मागितलेल्या आहे, 30 लोकांनी पुण्यात अर्ज भरलेला आहे। अशा पद्धतीने सगळ्यांची मागणी आहे। मी म्हणलो दादांना की दादा तुम्ही योग्य तो काम करतो, कार्यकर्ता आहे, ज्यांनी आतापर्यंत पक्षात सर्वात जास्त कार्यक्रम घेतलेले आहेत, पक्ष जागृत आपल्या पुणे शहरात ठेवलेला आहे, अशा व्यक्तीला तुम्ही द्यावं, मी दीपक भाऊ मानकरांना त्यांना द्यावं अशी आम्ही दादांना विनंती केली। दादा म्हणले 1 महिनाभरात आपला हा निर्णय होऊ शकतो आणि जर नाही झाला तर इलेक्शनच्या नंतर बी होऊ शकतो, पण महिनाभरात हा निर्णय होऊ शकतो। मॅडमला नको का? कारण आम्हाला कोणाच्या बाबतीत आमच्या हे नाही की कोणाला मिळावं किंवा नाही मिळावं अशी आमची भावना नाही। आमचं फक्त एकच मागणं आहे ते दीपक भाऊ मानकर। रुपाली ठोंबरे पण इच्छुक आहेत? नाही हो का, इच्छुक लोकशाही आहे, लोकशाहीमध्ये इच्छुक भरपूर आहेत, आम्ही म्हणत नाहीये। आणि महिला विषय म्हणजे महिलांची संख्या सगळ्यात जास्त दीपक भाऊ मानकरांना मिळावं अशी महिलांची बी या ठिकाणी मागणी आहे। नाही आम्ही आमचं असं म्हणणं नाही ते ना कोणाला देऊ, आमचे दादा आदरणीय दादा ते निर्णय घेतील आणि तो निर्णय आम्हाला मान्य असेल, पण प्रथमतः आम्ही दीपक मानकरांसाठीच आम्ही करतोय एकच वाजा।